टीम हडपसर मेडिकल असोसिएशन किंग 11 या दोन टीम मध्ये आपण पाहतोय सामना मैदानावरती आपल्याला बघायला मिळेल। दोन सलामीवीर देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत। खरं तर आजच्या दिवसामधली ही मॅच क्रमांक 8 प्रकाश जोथामध्ये आपण पाहतोय जी सामन्याला सुरुवात मैदानावरती होईल। पहिला चेंडू डीप लॉंग ऑनला सरळ चेंडू सीमारेषा बाहेर 4 रन। मध्ये आपल्याला बघायला मिळतील डॉक्टर समीर ननवरे आणि डॉक्टर विश्वजित लोखंडे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये। तर पहिलं षटक डॉक्टर श्रीनिवास गोलंदाजी मार्कवरती आणि बघायचं इथे पहिल्या चेंडूवरती चौकार, तर दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतो टी फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर। फलंदाज बाद होईल, पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल। डॉक्टर रोहन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। डॉक्टर रोहन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दाखल होणार आहे। षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। 7 षटकांचा हा सामना, यामध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे। चौकारानं सुरुवात, ओ याच बरोबर बघायचं एक बॅटची बाहेरची कड, कॉट बिहाइंडचं शिकार। धक्का क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये। मैदानाच्या आतमध्ये इथे टिपलेला आहे। कॅच ऑफ द डे म्हणावं लागेल आपल्याला, कारण अतिशय सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला बघायला मिळाला आहे। पहिल्याच षटकामध्ये आपण पाहतोय लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 फलंदाज इथे बाद होताना आपल्याला बघायला मिळाले। याचबरोबर ड्राईव्ह केला चेंडू वायडेश लॉंग ऑफ पुढे आपण बघतोय। एक धाव मिळेल तिथे, एका धाबेबरोबर धावसंख्येमध्ये वाढ होते 5 धावा धावफलकावरती। पहिलं पॉवर प्लेचं षटक, चौकारानं सुरुवात, मात्र पुढच्या 2 चेंडूवरती इथे डॉक्टर श्रीनिवास यांना मोठं यश मैदानाच्या आतमध्ये मिळताना आपल्याला बघायला मिळाले। आणि विकेट गेल्यानंतर आपण बघतो की फलंदाज मैदानाच्या आतमध्ये थोडासा सावध पवित्रा त्यांनी मैदानावरती घेतलेला आहे। याचबरोबर स्क्वेअर लेगला फटका, शतरक्षक मात्र तैनात डीप मध्ये आपल्याला बघायला मिळतोय। सीमारेषेवरती सुंदर शतरक्षण आहे, फेक होईल तोपर्यंत पुढे एक धाव आपण पाहतोय, धावून पूर्ण होते। एका धाबेनं धावफलकावरती वाढ होताना आपल्याला बघायला मिळाले। एका बाजूला डॉक्टर महेश रोहिणे आणि डॉक्टर विश्वजित लोखंडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण फलंदाजी करताना पाहतोय। क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल निश्चित होणार आहे, कारण उजव्या हाताचा फलंदाज डावखुऱ्या हाताचा फलंदाज ही कॉम्बिनेशन मैदानावरती आहे, त्यामुळे प्रत्येक वेळेस स्ट्राईक बदलली की क्षेत्ररक्षणात सुद्धा बदल होणार आहे। वा, सुंदर सुंदर फटका, सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सनसनीत चौकार, 4 रन।
पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संपलं गेलंय आणि धावफलकावरती HMA किंग 11 संघानं बनवल्यात 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती सुरू होते तर दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज डॉक्टर रवी धाईगुडे पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात. हो बिग हिट केलाय उंच आकाशामध्ये चेंडू बघायचं. शतरक्षक आधी चुकला होता पुन्हा प्रयत्न करतो झेल घेण्याचा मात्र इथे झेल निसटलेला आहे. खरं अंदाज आला नाही खूप उंच गेलेला चेंडू आपण पाहतोय आणि ज्यावेळेस उंच होता चेंडू त्यावेळेसच पुढे शतरक्षक आपण पाहतो बराचसा पुढे गेला आणि पुढा ज्यावेळेस चेंडू त्याला पाठीमागे जाताना दिसला पाठीमागे फिरणं कठीण होतं उलट्या पावलानं झेल घेणं कठीण होतं आणि तो झेल मात्र इथे निसटलाय. त्यावेळेस पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड गॅपमध्ये फटका डीप एक्स्ट्रा कव्हर 2 शतरक्षकांमधून मात्र पायाच्या साह्यानं आपण पाहतो चेंडू अडवलाय जिथे 2 धावा प्राप्त होणार आहेत तर 2 धाव्यांच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये सुद्धा वाढवणार आहे. पुढे जाईल धावफलक 14 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो मार्गस्थ आहे. याआधी आपण बघितलं खरं तर ज्या सामन्यामध्ये एक मोठा विजय पुढा एकदा बिग हिट केलाय लॉंग ऑफ चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. ते आपण बघितलं खेळण्याचा पहिल्या दोनही चेंडूंवरती होता मात्र एक मोठा फटका आपण पाहतो तिसऱ्या चेंडूवरती येताना आपल्याला बघायला मिळाला तर धावसंख्येमध्ये वाढ होताना बघायला मिळेल 20 धावा धावफलकावरती. षटक दुसरं मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर आहे. खरं तर ज्या प्रकारे फटके आपल्याला बघायला मिळाले डॉक्टर विश्वजित लोखंडेच्या बॅटमधून अतिशय प्रभावित करणारे फटके होते आणि या फटक्यानंतर आपण पाहतो की कुठल्या गुणवत्तेचा तो खेळाडू आहे याच्यावरून त्या फटक्यावरून त्याची गुणवत्ता निश्चित आपल्याला इथे कळलेली आहे. यावेळेस मात्र सोडून दिलाय चेंडू खूप बाहेर आहे उजव्या यष्टीच्या बाहेर होता चेंडू. वाईट बॉलची घोषणा होते तर एक अवंतर स्वरूपाची धाव आपण पाहतो धावफलकाला जोडली गेली आणि एका धावेच्या बरोबरीनं धावफलक पुढे गेलाय 21 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. याचबरोबर उजवा पाय पुढे आणत आपण पाहतोय फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र ऑफसाइड पिचिंग चेंडू आपल्याला बघायला मिळाला जिथे डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये ज्याला आपण पाहतो की अगदी वाईट यॉर्कर चेंडू टाकायचा प्रयत्न गोलंदाजाने इथं केलेला आहे. थोडासा पुढे येऊन शपल होऊन खेळायचा प्रयत्न असेल. नो बॉलची घोषणा इथे होणार आहे. मला वाटतं बीमर चेंडू होता आणि त्याचाच हा नो बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये. तर पुढचा चेंडू हा फ्रीड आहे ज्या चेंडूवरती एक मोठा फटका किंवा मुक्त फटका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळू शकतो. संधी आलेली आहे डॉक्टर महेश रोहिणींकडे संधी असेल की इथे फ्रीडच्या चेंडूवरती एक मोठा फटका खेळण्याची मात्र बघूयात त्या संधीचा फायदा कशा प्रकारे इथे उठवला जाणार आहे. याचबरोबर सुंदर फटका मिड विकेटला आपण पाहतोय. शतरक्षक मात्र तिथे तैनात आहे. एक मिळाली दुसऱ्या धावेसाठी घरटं सोडलंय आणि पाहता पाहता 2 धावा इथे पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळाल्यात आणि 2 धाव्यांच्या बरोबरीनं षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो संपला गेलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये HMA किंग 11 संघाचा धावफलक आपल्याला इथे पाहायला मिळतोय. तर षटक क्रमांक 3 ला मैदानावरती सुरुवात होते. पॉवर प्ले संपलाय आणि पॉवर प्लेच्या दोनही षटकांमध्ये आपण पाहतो एक चांगली सुरुवात आहे. 25 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. पुढे एकदा परफेक्ट यॉर्कर टाकायचा प्रयत्न ड्राईव्ह केलाय शतरक्षक आपण पाहतो. डीप एक्स्ट्रा कव्हर वरून चेंडू अडवतोय. एक धाव मात्र आपण पाहतो जिथे प्राप्त होईल एका धावेच्या मदतीनं
धावफलक पुढे 26 धावा धावफलकावरती आपल्याला ते बघायला मिळतील. डॉक्टर श्रीनिवास षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर आधी एक षटक बघितलं होतं ज्यामध्ये 10 धावा ते 2 फलंदाजांना बाद केलं होतं. चांगला स्पेल राहिला होता पहिल्या षटकाचा आणि आपल्या कोठ्यातलं दुसरं षटक टाकण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती त्यांना आपण पाहतोय. सुंदर फटका मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. अडवलाय चेंडू फेक येते तोपर्यंत पुढे एक धाव मिळेल तर एका धावेच्या बरोबरीनं धावफलक देखील पुढे जातोय. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये एकेरी दुहेरी धावा घेण्यात आतापर्यंत फक्त एकेरी धावा आल्यात. पहिल्या 2 चेंडूवरती फक्त सिंगल आपल्याला बघायला मिळालेत. यावेळेस दिशा थोडासा बरकडतोय इथे. व्हाईट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होईल. एक अवंतर स्वरूपाची धाव इथे प्राप्त होणार आहे. तर एका अवंतर धावेत आपण पाहतोय धावफलक 28 वरती जाऊन पोहोच. 7 षटकांची मॅच आहे. याचबरोबर उंच आकाशामध्ये चेंडू फसलाय. फटका क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकानं झेल टिपला आणि फलंदाज इथे बाद होईल. धक्का क्रमांक 3. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतो दाखल होणार आहे डॉक्टर अब्दुल्ला देशमुख. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. खरं तर आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेत आणि 3ही विकेट जर आपण बघितल्या तर डॉक्टर श्रीनिवास यांच्या नावावरती आपल्याला बघायला मिळालेत. सुंदर गोलंदाजी दोनही षटकांमध्ये आपल्याला निश्चित बघायला मिळाली. खरं तर या षटकामध्ये कुठलाही मोठा फटका त्यांनी फलंदाजांना खेळू दिलेला नाही. एक जमेची बाब खरं तर संघासाठी आपल्याला बघायला मिळते. कारण या आधीच्या सामन्यामध्ये आपण बघितलं खरं तर पुरंदर सारख्या एका ताकदवान संघाला त्यांनी पराभूत करत एक मोठा आत्मविश्वास खेळाडूंमध्ये जागृत झाला आणि त्याच आत्मविश्वासाने आपण पाहतो याही सामन्यामध्ये दमदार कामगिरी गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांकडून आपल्याला बघायला मिळाली. जो आत्मविश्वास खेळाडूंमध्ये जागृत झालेला आहे तो खूप मोठा आहे आणि आम्ही कायम सांगत असतो की आत्मविश्वास ही खूप मोठी शक्ती आहे तुमची. यावेळेस स्क्वेअर कटचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅन मध्ये होता मात्र तिथे थोडीशी चुकी होईल. चेंडू डीप थर्डमॅन सीमारेषा बाहेर पोहोचलाय. 4 अतिशय अप्रतिम टाकले होते मात्र शेवटच्या चेंडूवरती एक चौकार आला आणि धावफलकावरती 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक मैदानावरती आपण पाहतो संपलेला आहे. किंग 11 संघानं 34 बनवल्यात तर षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरू होणार आहे. एक षटक आपण बघितलेलं आहे डॉक्टर रवी धायगुडे पाटील यांचं. 2 षटकं जिथे आपण बघितली डॉक्टर श्रीनिवास यांची. तर चौथ्या षटकासाठी मात्र नवीन गोलंदाजाचा वापर इथे होतोय. डॉक्टर मचिंद्र काशीद गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. डॉक्टर महेश रोहिरी आणि डॉक्टर अब्दुल्ला देशमुख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस उंचावून खेळण्याचा प्रयत्न थोडासा फसला होता. फटका क्षेत्ररक्षकही आपण बघितलं थोडासा दूर होता. एक धाव मात्र तिथे प्राप्त होईल तर एका धावेनं धावसंख्येमध्ये देखील वाढ होते. 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. करंट रन रेट जर तुम्ही बघितला तर 11.5च्या सरासरी धावा मैदानाच्या आतमध्ये जमवल्या गेल्यात आणि त्यामुळेच प्रोजेक्टेड स्कोर 77 दाखवलेला आहे.
म्हणजे या आधीच्या मॅच मध्ये आपण बघितलं की 70 प्लस धावा होत्या त्या खरं तर होऊ शकलेल्या नाहीयेत. त्यामुळे 7 षटकांमध्ये तुम्हाला कमीत कमी धावसंख्येवरती प्रतिस्पर्धी संघाला कसं रोखता येईल यासाठी प्रयत्न मैदानावरती करावे लागणार आहेत. खरं तर आपण पाहतोय प्रथमच डे नाईट क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळते. सुंदर असं आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. 3 दिवसीय क्रिकेटची स्पर्धा स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्था पुणे नगर रोड आयोजित स्पंदन डॉक्टर प्रीमियर लीग 2024 पर्व तिसरं पाहतो आपण या स्पर्धेचं. अतिशय दिमागदार पद्धतीने आपण पाहतोय हे सामने आपल्याला मैदानावरती बघायला मिळत आहेत. एक देखणं बहारदार नियोजन या स्पर्धेचं आपल्याला निश्चित त्यांच्या माध्यमातून बघायला मिळालेलं आहे. धावफलक 2 धावेंनी पुढे जाईल. धावफलकावरती वाढ होतोय 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. खरं तर बराच वेळ झाला आपल्याला मोठा फटका मात्र मैदानावरती बघायला मिळाला नाही. हो स्विच हिटचा फटका सुरेख शानदार फटका चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार. चौकारानं वाढ होते 42 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतील. हलक्या तड आपण पाहतोय फटका खेळलेला आहे. ग्लान्स केलता खरं तर एक धाव मात्र तिथे प्राप्त होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होते 43 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतंय. डॉक्टर महेश रोहिणींची फलंदाजी जर आपण बघितली आतापर्यंत 9 चेंडूंचा सामना करत 17 धावा. तर डॉक्टर अब्दुल्ला देशमुख मात्र 3 चेंडूमध्ये 6 धावा. याचबरोबर अक्रॉस दी बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट एक धाव मात्र आपण पाहतो इथे धावून पूर्ण केलेली आहे. आणि याच बरोबरीनं षटक देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो संपलं गेलंय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 11ची सरासरी आपल्याला प्रति षटकामागे बघायला मिळाली. 44 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरू होणार आहे. तर 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज डॉक्टर भूषण विधाटे. डॉक्टर भूषण आपण पाहतोय षटक 5वं टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती. बराचसा आखूड टप्प्याचा चेंडू होता. मोठा गॅप तिथे बघितलाय. डीप फाईन लेगला चेंडू सीमारेषा बाहेर चौकार 4 रन. बरोबर धावफलक पुढे जातोय 48 धावा धावफलकावरती. खरं तर पहिल्याच चेंडूवरती आपण बघितलं की बराचसा बॅक ऑफ लाईनचा टाकलेला चेंडू आपण बघितला ज्यावरती एक सुंदर फटका. हो इथे एक स्क्वेअर कट डीप पॉइंटला चेंडू सीमारेषा बाहेर चौकार 4 रन. चौकारानं वाढ होते 52 धावा
लागोपाठच्या ओळीनं दोन चौकार इथे बघायला मिळाले. त्याचबरोबर स्क्वेअर लेग लावून कशातून चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. खरं तर या षटकामध्ये ज्या प्रकारे मोठाले फटके आपल्याला बघायला मिळालेत. डॉक्टर अब्दुल्ला देशमुखच्या बॅटमधून मोठे फटके आलेत आणि धावफलक मात्र खूप वेगानं पुढे जाताना बघायला मिळालं. हो, याच बरोबर डीप लॉंग ऑफ, सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर लागोपाठ ओळीने दुसरा षटकार. समीकरण पूर्णतः बिघडून टाकले खरं तर पहिल्या 4 चेंडूवरती. मात्र 5वा चेंडू इथे निर्धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालाय. 64 धाबा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण 5वं मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पुढे दालकी आता फटका खेळलाय. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये शतरक्षक आपल्याला तिथे बघायला मिळाला. 1 धाव मिळेल आणि याच बरोबरीने षटक मात्र संपेल. 5 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती HMA किंग 11 संघानं बनवल्यात 65 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला पुढील सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी संपन्न होणार आहे. पुरंदर चॅम्पियन संगणक चला टॉस करण्यासाठी आहे. षटक क्रमांक 6 ला सुरुवात आणि पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतोय एक आक्रमक तडाखा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतोय. डॉक्टर अब्दुल्ला देशमुख, काय आक्रमक फलंदाजी आहे. व्हाईट बॉलची घोषणा होते. एक अवंतर धाव मिळेल. धावफलकावरती 72 धाबा. खरं तर या आधीचं षटक होतं ते प्रचंड महागडं बघायला मिळालं आपल्याला. तर या षटकात देखील आपण पाहतोय डॉक्टर मच्छिंद्र काशीद वरती सुद्धा आक्रमण आपल्याला इथे बघायला मिळाले. कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आपल्याला बघा. हो, बिग हिट, मिड विकेट, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एक शानदार फटका इथे आपल्याला बघायला मिळतोय. धावफलकावरती चौकाराबरोबर वाढ होईल. 82 धाबा धावफलकावरती आहे. चला पुढील सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी संपन्न होतोय. टीम HMA किंग 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये पुरंदर चॅम्पियन या 2 संघांमध्ये आपल्याला पुढचा सामना बघायला मिळणार आहे. दोनही संघनायकांना विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी यायचंय. त्यावेळेस बॅटची बाहेरची कड घेणारा चेंडू आपण पाहतोय. सरळ जाणारे सीमारेषा बाहेर लागोपाठ दुसरा चौकार.
अब्दुल्ला देशमुखची फलंदाजी जर आपण बघितली तर 14 चेंडूंचा सामना केला, 48 धावींवरती मैदानावरती खेळतोय. काय आक्रमक अशी फलंदाजी मैदानात बघायला मिळाली आपल्याला. एक षटकार त्या पाठोपाठ 2 चौकार आलेत आणि याबरोबर पुन्हा एकदा बिग हिट केलाय. मात्र यावेळी शतरक्षक मिड विकेटला टिपला झेल. एका मोठ्या खेळीचा अंत झालेला आहे. मात्र जी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाली, नेत्र दीपक फटके होते आणि एका मोठ्या खेळीचा जरी अंत झाला असला तरी कामगिरी मात्र कायम कौतुकास्पद राहिलेली आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दाखल होणार आहे. नवीन फलंदाज डॉक्टर हर्षद पोखरकर आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला बघायला मिळेल. षटक मात्र इथे संपलं गेलंय. 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक दाखवतो 86 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला पुढील सामन्याचा नाणेफेक करण्यासाठी दोडेई संघनायक, पुरंदर चॅम्पियन संघनायक आणि टीम हडपसर मेडिकल असोसिएशन किंग 11 संघाला विनंती आहे. नाणेफेक करण्यासाठी आपण समोर यायचं आहे. अंतिमचं आणि शेवटचं षटक खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळेल. तर अंतिमचं षटक टाकण्यासाठी डॉक्टर वाणी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत. अंतिम षटकाची जबाबदारी असेल. पहिला चेंडू अप्रतिम आपल्याला बघायला मिळतो. थोडासा खाली राहिला खरं तर. मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात मात्र इथे डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालाय. पहिल्या 6 षटकांमध्ये आपण जर बघितलं तर पहिली 3 षटकं अतिशय चांगल्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांना हाताळली. मात्र त्यानंतरच्या 3 षटकांमध्ये आपण बघितलं धावेंचा वेग प्रचंड वाढताना आपल्याला बघायला मिळाला आणि मोठाले फटके देखील त्यामध्ये फलंदाजांकडून बघायला मिळाले. हे चांगले फटके दृष्टीपटलावरती इथे पडतायत. उंचावून खेळण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज झेल घेण्याचा प्रयत्न करत होता, मात्र तो निसटला. इथे एक धाव तिथे प्राप्त होईल तर एका धावेच्या बरोबरीनं धावफलक पुढे जातो. 88 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. एक मोठी धावसंख्या खरं तर इथे मैदानाच्या आतमध्ये या सामन्यामध्ये उभी राहिलेली आहे. स्विच हिटचा प्रयत्न होता, मात्र आपण पाहतोय इथे बॅटवरती आला नाही चेंडू. खरं तर हा फटका खेळण्यासाठी तुम्हाला टायमिंग होणं देखील फार गरजेचं असतं. या फटक्यामध्ये अचूकता देखील असणं फार गरजेचं आहे आणि त्या फटक्याचा तितका अभ्यास सराव तुमच्याकडे असावा लागतो. त्यावेळेस तुम्ही तो चांगल्या प्रकारे मैदानावरती खेळू शकता. आपण बघितलेले आज दिवसभरामध्ये अनेक खेळाडूंनी असे प्रयत्न केलेत. काहींना प्रयत्न करताना यश मिळालं किंवा त्यांच्या बॅटमधून मोठाले फटके आपल्याला बघायलाही मिळाले. मात्र काही फलंदाजांनी प्रयत्न केल्यानंतर त्यांना यश मिळालेलं नाहीये. आपण याचबरोबर सुंदर फटका लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक पुढे तैनात. शेवटच्या चेंडूवरती विकेट मिळेल आणि याचबरोबर पहिला डाव मात्र मैदानावरती संपला गेलाय. बनवले गेल्यात 89 धावा तर जिंकण्यासाठी मात्र 42 चेंडू आणि 90 धाब्यांची आवश्यकता. चला पुढील सामन्याचा नाणेफेक आपण या ठिकाणी संपन्न करतोय. पुरंदर चॅम्पियन संघनायक आणि टीम हडपसर मेडिकल असोसिएशन किंग 11 संघाला विनंती आहे. संघनायकांना विनंती, चला टॉस करण्यासाठी यायचं आहे.
चला टॉस इथे होणार आहे. हडपसर मेडिकल असोसिएशन, किंग 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये पुरंदर चॅम्पियन तर पुढचं गणित त्यांच्यासाठी सोपं होणार आहे. आणि पॉवर प्लेची ही षटकं अशी आहेत ती फलंदाजांना धावा मिळवून देणार आहेत. फक्त त्यांना गॅप हुडकायचे, गॅप शोधायचे आहेत. कारण गॅपमध्ये खेळायला चेंडू आपण पाहतो बरोबर तो सीमारेषा पार होणार आहे. मात्र अचूक गॅप देखील तिथे हुडकता आले पाहिजेत. सुंदर चेंडू यावेळेस आपण पाहतोय लागोपाठचे 2 चेंडू अतिशय अप्रतिम आहेत. अचूक टप्प्यावरती चांगलं नियंत्रण करत इथे डॉक्टर अनिरुद्ध आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं जबाबदारीचं षटक खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. कारण पॉवर प्ले म्हटलं की गोलंदाजांना जबाबदारी मोठी असते खरं तर. कारण
इथे धावा जर रोखायच्या असतील तर अचूक टप्पा देखील महत्त्वाचा असतो. आणि बऱ्याच वेळा आपण बघितलेलं आहे की नवीन चेंडूवरती गोलंदाजी करणं बऱ्याच वेळा आपण पाहतो की कठीण असतं. आणि ते पॉवर प्लेमध्ये आपण पाहतो अतिशय सुंदर गोलंदाजी पहिल्या 3 चेंडूवरती पाहिली. मात्र यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सरळ जाणारे सीमारेषा बाहेर. 4 रन चौकार. चौकार आलाय. चौकाराबरोबर धावसंख्येमध्ये देखील वाढ होते. धावफलक पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं आपण मैदानावरती पाहतो यावेळेस. डाऊन दी ग्राउंड हो डायरेक्ट हिटचा प्रयत्न. मात्र फलंदाज आपल्या घरट्यामध्ये सुखरूपरित्या इथे पोहोचलेला आहे. एक धाव मिळणार आहे. खरं तर जीवाच्या अकंतनं तो धावला होता. जीव मुठीत घेऊन धावला. मात्र शेवटच्या क्षणी का होईना आपल्या घरट्यामध्ये सुखरूपरित्या तो पोहोचलेला आहे. एक एक धाव सुद्धा इथे आता संघासाठी महत्वाची आहे. कारण प्रति षटकामागे जर 13 धावा बनवायच्या तर इथे प्रत्येक धाव महत्वाची आहे. आणि 6 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका देखील तुम्हाला खेळणं गरजेचं असेल. याचबरोबर बिग हिट केलाय. उंच आकाशात चेंडू डीप मिड विकेटला. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. तर पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे मैदानावरती आपण पाहतो संपला जाईल. आणि धावफलकावरती 13 धावा म्हणजे जी सरासरी अपेक्षित आहे की प्रति षटकामागे 13 धावा तुम्हाला आवश्यक आहेत. त्या धावा मात्र आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये तर आलेल्या आहेत. तर बघायचं षटक क्रमांक 2 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. आणि दुसरं षटक षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. डॉक्टर अनिकेत गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. पहिला चेंडू आपण बघितला इथे डिफेन्स केला. एक धाव मात्र अगदी सहजतेने घेतलेली आहे. खर तर फलंदाजांच्या डोक्यामध्ये आता कॅल्क्युलेशन आपल्याला बघायला मिळतं की 13 धावा प्रति षटकामागे बनवायच्या आहेत. त्या कशा बनवायच्या आहेत याचं योग्य नियोजन फलंदाजांच्या डोक्यामध्ये आपल्याला बघायला मिळाले. म्हणजे काही चेंडूवरती चांगल्या चेंडूवरती सिंगल डबल घ्यायचे आणि जिथे संधी मिळते तिथे मोठे फटके सुद्धा फलंदाजांनी पहिल्या षटकामध्ये निश्चित केलेले आहे. एका बाजूला डॉक्टर अनिकेतकड 2 चेंडूंचा सामना करत 7 धावा. त्याचबरोबर बाहेर चिक्कड गेल चेंडू आपण पाहतो. सर डीप फाईन लेगला 2 शतरक्षक आपण पाहतो. चेंडू अडवण्याचा प्रयत्न आहे. मात्र इथे बघायचंय पंचांच्या निर्णयाची वाट आम्ही पाहतोय की कदाचित चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवलेला आहे. हे पाहण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. तर तिसऱ्या पंचांकडून निर्णय येईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 धावा इथे मिळणार आहेत. आणि चौकाराबरोबर धावसंख्येत देखील वाढ होते. पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत.
यावेळेस बघायचंय फटका फसलाय क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली येईल झेल टिपला आणि फलंदाज इथे बाद होईल. पहिला ब्रेक थ्रो विकेटची प्रतीक्षा संपली जाईल. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये इथे बसला जातोय. अतिशय सुंदर असा झेल आपल्याला तिथे बघायला मिळाला. डॉक्टर महेश रोहिणे यांच्या माध्यमातून एक सुंदर झेल. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दाखल होणार आहे. यावेळेस सुंदर फटका मिड विकेट. खरंच स्क्वेअर लेगला फटका आपल्याला बघायला मिळाला. एक धाव मात्र तिथे प्राप्त होणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डॉक्टर चेतन कोलते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतं. दुसऱ्या बाजूला डॉक्टर दिग्विजय राठोड. 5 चेंडूंचा सामना आतापर्यंत आपण बघितलाय. 7 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. याचबरोबर बराचसा आखूड टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय मिड विकेटमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरा होणार आहे. अगदी एक चेंडू अडवण्यासाठी 3 क्षेत्ररक्षक आपल्याला तिथे बघायला मिळाले कारण तो बॅकअप होता. मात्र एकच धाव तिथे प्राप्त होणार आहे. या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी डॉक्टर अनिकेत यांची आपल्याला बघायला मिळाली. खरं तर एक चौकार आला आणि पुढच्या चेंडूवरती आपण पाहतोय फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळाला. खरं तर 90 धाव्यांचं एक मोठं लक्ष आहे आणि ते पार पाडण्यासाठी आपण पाहतोय मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालाय. वा सुरेख फटका. चेंडू सरळ जाणार आहे सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 रन. अगदी लॉंग लेगला आपण पाहतोय 4 धावा इथे प्राप्त होतील आणि याच बरोबरीनं षटक मात्र संपलंय. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 12च्या सरासरीनं बनवल्या 24 धावा. तर शेवटचे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 66 धाव्यांची आवश्यकता. 30 चेंडू 66 असं समीकरण असेल तर षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहे. तर षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरू होईल. डॉक्टर महेश रोहिणे 3ऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात. समोरच्या बाजूला जे खेळाडू खेळतायत त्यांना विनंती आहे जो स्क्वेअर लेग मध्ये कॅमेरा आहे तिथे कुणीही खेळू नका विनंती असेल. उंच आकाशामध्ये चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक थोडासा दूर होता. झेल घेण्याचा प्रयत्न आपण बघितला मात्र झेल होऊ शकला नाही. एक धाव मात्र तिथे प्राप्त होईल. तर एका धावेच्या बरोबरीने आपण पाहतोय 25 धावा धावफलकावरती. विजयाचं समीकरण 28 चेंडू आणि 65 धावा. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण बदलणार आहे. खरं तर प्रति षटकामागे 13 धाव्यांची आवश्यकता होती मात्र दुसऱ्या धावेमध्ये आपण बघितलं थोड्याशा धावा रोखल्या गेल्या कारण त्या षटकामध्ये एक महत्वाची विकेट सुद्धा आपण पाहतोय संघानं गमावलेली आहे. त्यामुळे आता इथून पुढे थोडासा सावध खेळण्याचा प्रयत्न दोनही फलंदाज मैदानावरती करणार आहे. डॉक्टर चेतन कोलते. तर दुसऱ्या बाजूनं सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जे बघायला मिळालं ते डॉक्टर दिग्विजय राठोड. पुन्हा एक सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल. सव्वीस धावा ज्या धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅटची बाहेरची कट शॉर्ट थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे बघायला मिळेल. नो बॉल
नो बॉलची घोषणा इथे पंचांकडून होणार आहे. तर पुढचा चेंडू मात्र फ्रीड आहे, ज्यावरती एक मुक्त फटका निश्चित फलंदाज खेळू शकतो. संधी आलेली आहे, मात्र बघूयात संधीचं सोनं कशा प्रकारे करणार आहे ते फलंदाज. कारण संधी चोर पावलाने ते चोर पावलाने मागे जाते. याच बरोबर उंचावून खेळलाय. जेल जरी टिपला असला तरी कुठला आनंद साजरा झाला नाही, कारण माहित होतं इथं फ्रीड आहे. समोरच्या बाजूला जे खेळाडू प्रॅक्टिस करतायत त्यांना विनंती, तिथे खेळू नका कोणी. मला वाटतंय पुरंदर चॅम्पियनचे खेळाडू आहेत, कारण तुमच्यावरती तिथे कॅमेरा आहे. आणि मला वाटतंय जो कॅमेरामन आहे त्याला त्याच्यापाशी दोन चेंडू गेलेले आहेत. विनंती तिथे कुणी प्रॅक्टिस करू नका, आणि प्रॅक्टिस करायची असेल तर समोर नेट आहे, तिकडे तिकडे जाऊन प्रॅक्टिस करा. तिथे कुणीही खेळू नका, विनंती असेल. षटक संपलं गेलंय. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो संपला गेलाय, आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहे 34. तर शेवटचे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 56 धावेंची आवश्यकता. चला सापडेला सुरुवात पुन्हा एकदा होईल. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर मनोज प्लास्टिकवाला. डॉक्टर मनोज षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. ओहो, बिकीट उंचा कशामध्ये चेंडू बघायचं. शतरक्षक आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू जाणारे सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 मोठे तडाखे इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालेत. डॉक्टर दिग्विजय राठोड यांच्या बॅटमधून खरं तर 2 मोठे फटके आपल्याला इथे बघायला मिळालेत. धावफलक जर बघितला तर धावफलकावरती 46 धावा आपल्याला बघायला मिळतील. तर अजून 21 चेंडू बाकी आहेत, आणि 21 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 44 आहेत. आतापर्यंत 21 चेंडू मध्ये 46 बनवलेत, अजून 21 चेंडू मध्ये 44 बनवायचे आहेत. म्हणजे आतापर्यंत निम्म अंतर इथे कापलेलं आहे. तर बघूयात, सामना मात्र रंगतदार होणार आहे, चुरशीचा होणार आहे. कारण दोन्ही संघांकडे आपण बघितलं चांगले खेळाडू, गुणवंत खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. याचबरोबर थोडासा शपल होऊन खेळायचा प्रयत्न फाईन लेग मध्ये शतरक्षक आपल्याला तिथे बघायला मिळतोय. अचूक फेक येईल तोपर्यंत एक सिंगल तिथे मिळणार आहे. तर एका धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ होते. 48 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. 48 धावा, 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धाव्यांची आवश्यकता. थोडासा पाठीमागे जात जागा शोधण्याचा प्रयत्न आपल्याला इथे बघायला मिळाला, आणि याच बरोबर जोरदार जोरदार अपील. तिसऱ्या पंचांकडे मागणी आहे. षटक मात्र आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय. मात्र बघूयात काय निर्णय पंचांकडून अपेक्षित आहे. तिसऱ्या पंचांकडे मात्र इथे निर्णय पाठवलेला आहे. बघूयात तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये इथे लकी खंडागळे सर आहेत, आणि निर्णय निश्चित आपल्याकडे येणार आहे.
चला नॉट आउट. तिसऱ्या पंचांकडून सुद्धा निर्णय येईल. फलंदाज सुरक्षित आहे आपल्या घरट्यामध्ये आणि याच बरोबर षटक देखील आपण पाहतो संपलं गेलंय. 4 षटकांचा खेळ, 48 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर शेवटचे 18 चेंडू 42 धावा. प्रति षटकामागची सरासरी आणि त्याच्यामध्ये थोडासा बदल होताना आपल्याला बघायला मिळाला. आता प्रति षटकामागे 14 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू होतं आणि 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज डॉक्टर विश्वजित लोखंडे आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळणार आहे. आतापर्यंत 4 षटकं बघितले, 48 धावा या धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. मात्र आता धावेंचा वेग तुम्हाला थोडासा प्रतिषटका मागचा वाढवावा लागणार आहे. बघायचे थोडासा शफल, 3 स्टंप सोडून देत फटका खेळण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव तिथे प्राप्त होते. एका धावेच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये वाढ होईल. 49 धावा धावफलकावरती. 17 चेंडू 41 धाव्यांची आवश्यकता. डॉक्टर चेतन कोलते 6 चेंडूंचा सामना करत 14 धावा बनवल्यात. तर जो फलंदाज तुम्हाला सलामीसाठी मैदानावरती बघायला मिळाला होता डॉक्टर दिग्विजय राठोड यांच्या बॅटमधून मात्र 16 चेंडूमध्ये 23 धावा आपल्याला बघायला मिळाल्यात. डाऊन दी ग्राउंड खेळ आहे, अलॉंग दी कार्पेट डीप लॉंग ऑफ मध्ये चेंडू आपल्याला बघायला मिळेल. थोडासा चेंडू हातातून निसटतोय, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि त्याचा पुढे तोटा आपण पाहतो सहन करावा लागेल. 2 धावा इथे धावून पूर्ण होतील. तर 2 धाव्यांच्या बरोबरीनं धावफलक पुढे जातो. 51 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. खरं तर पहिल्या इनिंग मध्ये जर आपण बघितलं ना तर पहिल्या 3 षटकांमध्ये आपण बघितलं परिस्थिती थोडीशी नाजूक देखील बघायला मिळाली. याच बरोबर जोरदार अपील, बॅटची कड घेणारा चेंडू होता. कॉट बेहेंडचा शिकार. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. फलंदाजाचं नाव कळवा प्लीज. डॉक्टर रवी पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. डॉक्टर रवी धाईगुडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. याचबरोबर थोडासा शफल होऊन खेळायचा प्रयत्न, अंगभेदक मारा होता गोलंदाजीचा. इथे डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतो. समीकरण बदलतंय आता. 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धाव्यांची आवश्यकता. 13 चेंडू 39 धावा असं समीकरण. खरं तर या षटकामध्ये बराचसा धावफलक खऱ्या अर्थानं रोखला गेलाय. आतापर्यंत जर बघितलं तर केवळ 3 धावा या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाले. एक महत्वपूर्ण विकेट या षटकामध्ये. जो फलंदाज आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये दीर्घकाळ फलंदाजी करत होता, खेळपट्टीचा चांगला अंदाज त्याच्याकडे होता, मात्र तो बाद झाल्यानंतर धावसंख्येला सुद्धा ब्रेक लागलेला आहे. षटक मात्र संपलं जाईल. 5 षटकांचा खेळ मैदानावरती संपला. धावफलकावरती 51. शेवटचे 12 चेंडू 39 धाव्यांची आवश्यकता. म्हणजे प्रति षटकामागे आता 19.5च्या धावगतीने तुम्हाला धावा मैदानाच्या आतमध्ये बनवाव्या लागणार आहेत. तर षटक क्रमांक 6ला सुरुवात होईल आणि 6वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज बॉलर्स नेम डॉक्टर अनिरुद्ध गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे पाहायला मिळणारे. पहिला चेंडू मात्र
तेज तारा टाकला इथे डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. ज्या गोलंदाजानं पहिलं षटक टाकलं होतं डॉक्टर अनिरुद्ध, 13 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्यात. विकेट जरी मिळाली नसली तरी पुन्हा एकदा आपण पाहतो की संघनायकानं जो विश्वास दाखवलेला आहे 6व्या षटकासाठी आणि त्याच विश्वासाला सार्थक अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवलाय. धावचीची संधी आणि फलंदाज इथे बाद होईल. धावबादच्या स्वरूपात आपण पाहतोय धक्का तिसरा मैदानाच्या आतमध्ये इथे बसला गेलाय. नवीन फलंदाज डॉक्टर मच्छिंद्र आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी आपल्याला खरं तर बघायला मिळाली. डॉक्टर अनिरुद्ध यांच्या माध्यमातून आतापर्यंत या षटकामध्ये 3 निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळाले आणि सामन्यातलं इक्वेशन मात्र इथे बदललं. आता 9 चेंडू 39 धाब्यांची आवश्यकता आहे. खरं तर इथे फलंदाजांना आता प्रत्येक चेंडूवरती एक मोठा फटका तुम्हाला खेळावा लागेल, कारण एकेरी दुहेरी धाब्यांनी आपण पाहतोय सामना तुमच्या जवळ येणार नाही. तो थोडासा दूर जाताना आपल्याला बघायला मिळाला. इथे मात्र बॅटची बाहेरची कड, डीप थर्डमॅनला चेंडू सीमारेषा बाहेर, 4 धाबा. चौकार आलाय. चौकाराबरोबर धावसंख्येमध्ये देखील वाढ होते. धावफलक पुढे जातो. 55 धाबा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. 8 चेंडू आणि 35 धाबा असं समीकरण या सामन्यातलं आहे. कलर टप्प्याचा चेंडू होता. परफेक्ट यॉर्कर टाकायचा प्रयत्न डॉक्टर अनिरुद्ध यांच्याकडून बघायला मिळाला. 1 धाव मात्र त्यावरती मिळणार आहे. एका धावेनं आपण पाहतो धावफलक पुढे सरकतोय. मात्र इथे गरज आहे ती मोठ्या फटक्यांची. एक चौकार या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाला आणि तो बऱ्याच उशिरानंतर या षटकामध्ये आलेला आहे. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्या धावेसाठी कॉल बघायचं इथे. फलंदाज इथे बाद होणार आहे. फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये आणि याच बरोबरीनं षटक देखील मैदानावरती आपण पाहतो संपलं गेलंय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. बॅटर नेम एक मिनिट फक्त.
चला सुरुवात होईल पुन्हा एकदा शेवटचे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धाव्यांची आवश्यकता आपल्याला इथे बघायला मिळेल. याचबरोबर आपण पाहतोय मिड विकेट सॉरी स्क्वेअर लेग मध्ये फटका आपल्याला बघायला मिळाला. शतरक्षक तिथे तैनात असेल. 1 धाव जिथे प्राप्त होणार आहे. एका धावेच्या मदतीने 58 धावा. मात्र विजयातलं समीकरण इथे बदलत चाललेलं आहे आणि शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतो आता मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती आता मोठा फटका खेळावा लागेल कारण 34 धावा ज्या बनवायच्या तुम्हाला इथून पुढे. मात्र चेंडू आता शिल्लक असतील. 3 चेंडू आता शिल्लक आहेत आणि अजूनही 32 धाव्यांची आवश्यकता आहे. म्हणजे सामन्यावर एका बाजूला आपण पाहतोय पकड निर्माण केलेली ती म्हणजे गोलंदाजी करणारा संघ अर्थात HMA साठ धावा धाव फलकावरती WDA लेझेंड संघाचे आपल्याला आतापर्यंत बघायला मिळतील. शेवटच्या षटकातले काही चेंडू बाकी आहेत. सुंदर फटका सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर सनसनीत चौकार 4 रन. चौकाराबरोबर धावफलक पुढे जाईल. 64 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळतील. टॉपेज मात्र इथे शतरक्षक तैनात झेल टिपला. फलंदाज बाद होईल शेवटच्या चेंडूवरती आणि याच बरोबर सामना मात्र इथे संपलाय. सामना जिंकला हडपसर मेडिकल असोसिएशन किंग 11 संघ. आपण पाहतो या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करतोय. विजयी संघाचं मनापासून असं अभिनंदन.